Good morning, student. In last video, we have to solve exercise practice set 6.1. In practice set 6.1, we have to solve some example. In through that, then remaining examples we have to see in that video. First, here we have to written the example, that is cot theta plus tan theta, which is equal to cosec theta into sec theta. So here we have to written this example. First we have to written this example in this way: cot theta plus tan theta, which is equal to cosec theta into sec theta. म्हणजे पहिल्यांदा एक्झाम्पल लिहून घ्यायचं. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की पहिल्यांदा वी हॅव टू काय करणार आहे, वी हॅव टू रिटर्न एल एच एस साईड. म्हणून आपण पहिल्यांदा एल एच एस लिहून घेऊया. एल एच एस, दिस इज एल एच एस साईड, दॅट इज कॉट थीटा प्लस टॅन थीटा. आता कॉट थीटा प्लस टॅन थीटा घेतलं तर आपण इथं आयडेंटिटी यूज करू शकतोय किंवा आपण या ठिकाणी त्यांच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी यूज करू शकतो. मग आपण या ठिकाणी कॉट थीटा जर घेतलं तर वी हॅव टू रिटर्न इन धिस वे. कॉट थीटा मीन्स काय सांगतो आपण त्या ठिकाणी, कॉस थीटा अपॉन काय म्हणतो त्या ठिकाणी, साइन थीटा, प्लस टॅन थीटा म्हणजे काय म्हणतो, साइन थीटा अपॉन काय म्हणतो, कॉस थीटा. राईट. ह्यांच्या व्हॅल्यू आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इथं किंवा इथे लिहू आपण, कॉट थीटा इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन साइन थीटा and tan theta which is equal to sin theta upon cos theta. आता परत काय करू शकतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन विच इज इक्वल टू कॉस न कॉस लावून लावलं कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन न साइन लावून लावलं साइन स्क्वेअर थीटा अपॉन काय येणार आहे, ह्या दोघांचा गुणाकार मीन्स साइन थीटा इंटू काय आलं त्या ठिकाणी कॉस थीटा. म्हणजे इथं काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. कॉस इंटू कॉस काय झालं, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन इंटू साइन काय झालं, साइन स्क्वेअर थीटा आपण ह्या दोघांचा गुणाकार साइन थीटा इंटू कॉस थीटा. परत इथं आपण यूज प्रॉपर्टी करणार. आता प्रॉपर्टी यूज कुठली करणार, तर इथं आपल्याला माहित आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी यूज करायची इथं. म्हणजे इथं आपण ही आयडेंटिटी काय करणार, यूज करणार. जे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू 1 आलं आणि हा काय आला अपॉन साइन थीटा इंटू काय केलं आपण त्या ठिकाणी कॉस थीटा. म्हणजे 1 अपॉन साइन थीटा इंटू काय केलं, कॉस थीटा. आता इथं टर्म आपण काय करून घेऊया, सेपरेट टर्म करून घेऊ. आता टर्म सेपरेट करायच्या म्हणजे काय करणार, हेन्स 1 अपॉन साइन थीटा इंटू 1 अपॉन काय आला त्या ठिकाणी कॉस थीटा. म्हणजे 1 अपॉन साइन थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा. मग परत आपण म्हणणार आहे 1 अपॉन साइन थीटा मीन्स कोण असतं त्या ठिकाणी, कोसेक थीटा आणि 1 अपॉन कॉस थीटा विच इज इक्वल टू कोण असते त्या ठिकाणी, सेक थीटा. त्या दोन व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करूया. 1 अपॉन साइन थीटा म्हणजे काय लिहायची, कोसेक थीटा. हेन्स काय आलं, कोसेक थीटा इंटू 1 अपॉन कॉस म्हणजे कोण आले, सेक थीटा. दिस इज इक्वेशन नंबर 1. कळते. म्हणजे आम्ही काय केलं, एल एच एस सॉल्व्ह करत गेलो आणि इथं आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली, कोसेक थीटा इंटू सेक थीटा. आता आपली आर एच एस जे आहे, ते आर एच एस काय आहे, हिअर वी हॅव टू रिटर्न आर एच एस कोसेक थीटा इंटू सेक थीटा. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता इथे जेवढी एल एच एस आहे तेवढीच कोण आहे, आर एच एस आहे. म्हणजे आम्ही काय म्हणणार, हेन्स एल एच एस विच इज इक्वल टू आर एच एस. एल एच एस काय आली आपली शेवटी, कोसेक थीटा इंटू सेक थीटा विच इज इक्वल टू आर एच एस होतं कोसेक थीटा इंटू सेक थीटा. म्हणजे आम्ही इथं काय केलं, दोन्ही बाजू एकसारख्या आल्या म्हणून आम्ही काय म्हणू शकतोय, हेन्स कॉट थीटा प्लस टॅन थीटा विच इज इक्वल टू कोसेक थीटा इंटू सेक थीटा विच विल हॅव टू प्रूफ हिअर. म्हणजे आपण अशा पद्धतीनं कॉटची व्हॅल्यू कॉस थीटा अपॉन साइन थीटा, टॅनची व्हॅल्यू साइन थीटा अपॉन कॉस थीटा, अशा पद्धतीची ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आम्ही प्रूफ काय केलं, कॉट थीटा प्लस टॅन थीटा विच इज इक्वल टू कोसेक थीटा इंटू सेक थीटा. दिस एक्झाम्पल वी हॅव टू सॉल्व इन अनदर मेथड ऑल्सो.
आता ती मेथड काय आपण बघूया. कोणत्याही मेथडनं तुम्ही त्या ठिकाणी प्रूफ करू शकता. आता इथं आम्हाला काय माहित आहे की इथं आपल्याला माहित आहे की कॉट थीटा विच इज इक्वल टू आपण काय म्हणतो 1/tan थीटा. ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करायची. म्हणजे कॉट थीटाची व्हॅल्यू काय लिहिली 1/tan थीटा प्लस काय आलं इथं टॅन थीटा. म्हणजे कॉट थीटाची व्हॅल्यू आपण काय सबस्टिट्यूट केली 1/tan थीटा प्लस काय आलं टॅन थीटा. आता इज इक्वल टू ह्याला डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे. मग परत क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 1 मल्टिप्लाय केलं 1 × 1 1 आलं प्लस टॅन × टॅन काय आलं त्या ठिकाणी टॅन स्क्वेअर थीटा अपॉन काय आलं टॅन थीटा × 1 काय आलं टॅन थीटा. कळतंय. परत आपण आयडेंटिटी यूज करायची. कोणती आयडेंटिटी यूज करायची 1 + टॅन स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ही आयडेंटिटी यूज करायची आणि इक्वेशन लिहायचं. आता 1 + टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे कोण आलं इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा आलं अपॉन हा कोण आला या ठिकाणी टॅन थीटा. म्हणजे 1 + टॅन स्क्वेअर थीटाची प्रॉपर्टी काय वापरली आपण 1 + टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा ती इथे ठेवलं अपॉन काय आलं टॅन थीटा. परत आपण काय करू शकतोय आपल्याला माहित आहे सेक थीटा म्हणजे काय असतंय इथं आपण लिहू वाटलं इकडेच 1/cos थीटा विच इज इक्वल टू सेक थीटा. इथं आपण आता ही व्हॅल्यू ठेवायची सेक थीटाची व्हॅल्यू काय ठेवायची 1/cos थीटा. आपण काय लिहिणार सेक स्क्वेअर थीटाची तर 1/cos स्क्वेअर थीटा अपॉन हा कोण आला टॅन थीटा आला. आता टॅन थीटा म्हणजे काय म्हणतो टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन काय म्हणतो आपण कॉस थीटा. या दोन व्हॅल्यू ठेवा म्हणजे इथे लिहिलं आपण साइन थीटा अपॉन काय आला त्या ठिकाणी कॉस थीटा. आता परत काय लिहू शकतोय 1/cos स्क्वेअर थीटा इंटू उलटं केलं तर दिस इज कॉस थीटा अपॉन काय आलं त्या ठिकाणी साइन थीटा. म्हणजे आपण रेसिप्रोकल केला. मग कॉस थीटा अपॉन साइन थीटा 1/cos स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटा अपॉन साइन थीटा इज इक्वल टू ह्या कॉस थीटामध्ये ह्या कॉस थीटाला त्यातला एक कॉस थीटा गेला म्हणजे रिमेनिंग टर्म काय राहिली बघा 1/cos थीटा इंटू 1/ काय राहिलं त्या ठिकाणी साइन थीटा. आता आपल्याला माहित आहे 1/cos थीटा म्हणजे सेक थीटा आणि इथं आपण लिहू 1/sin थीटा मीन्स काय येते आपलं त्या ठिकाणी कोसेक थीटा. आता ती व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करू 1/cos थीटा म्हणजे कोण सेक थीटा इंटू कोण आलं 1/sin थीटा म्हणजे कोसेक थीटा आणि मग दिस इज इक्वेशन नंबर काय आलं 1. आता इथं जसं RHS आले RHS सुद्धा किती आहे कोसेक थीटा इंटू सेक थीटा LHS किती मिळाली सेक थीटा इंटू कोसेक थीटा. म्हणजे ह्या पद्धतीनं सुद्धा आम्ही काय करू शकतोय हे प्रूफ करू शकतोय. म्हणजे कोणतीही अल्टरनेटिव्ह मेथड तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकताय. आपण ही दुसरी मेथड वापरली की ज्याच्या साइन आपण कॉट थीटा प्लस टॅन थीटा विच इज इक्वल टू कोसेक थीटा इंटू सेक थीटा काय केले त्या ठिकाणी विच विल हॅव टू काय केले त्या ठिकाणी प्रूफ केलेलं आहे. सर वी हॅव टू रिटर्न एक्झाम्पल साइन रेज टू 4 थीटा मायनस कॉस रेज टू 4 थीटा which is equal to 1 - 2 cos square theta. First we have to written here LHS sin 4 theta minus cos raised to 4 theta. This is आपण काय घेतलं पहिल्यांदा LHS. आता ह्याची फोड sin 4 theta आणि cos 4 theta आहे त्याची आपण काय घेऊया sin raised to 4 theta जो आहे त्याची व्हॅल्यू आपण हे अशा पद्धतीने लिहून घेऊ शकतोय. इथे बघा साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे मी फक्त काय केलं त्या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अशा पद्धतीनं फक्त तो काय केला त्याचं फक्त कन्वर्ट करून घेतलं. म्हणजे 4चं जे आहे ते पॉवरची फोड केली 2 मध्ये केली. ह्या 4 पॉवरची 2 मध्ये काय केली त्या ठिकाणी फोड केली विच इज इक्वल टू. आता इथं आपण काय करणार आहे वी हॅव टू यूज दिस प्रॉपर्टी a square minus b square which is equal to in one bracket a plus b in another bracket a minus b. ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करणार आहोत. म्हणजे आता तुम्हाला कोणाला ए म्हणणार तर दिस इज ए म्हणूया दिस इज काय घेतलं त्या ठिकाणी बी घेतलं.
Therefore, this equation we have to written in this way is equal to a plus b म्हणजे हा एकदा आणि हे एकदा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा हे एका ब्रॅकेटमध्ये अनदर ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. बघा समजते का. साइन रेस टू 4 थीटा होतं मायनस कॉस रेस टू 4 थीटा होतं. त्याची मी काय केलं साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर घेतलं. मग इथं काय आलं त्याची फोड ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी आणि ए मायनस बी इन फर्स्ट ब्रॅकेट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अनदर ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. मग परत आपण यूज करायची प्रॉपर्टी इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे इथं आपण प्रॉपर्टी यूज काय केली साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू 1. हे ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी या साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू किती ठेवली 1 आणि इक्वेशन काय आलं हा 1 साइन स्क्वेअर थीटा मायनस काय आलं त्या ठिकाणी कॉस स्क्वेअर थीटा आलेलं आहे. आता परत आपण काय करू शकतो या ठिकाणी की इथं जर घेतलं तर ह्या 1 न आत मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन येते साइन स्क्वेअर थीटा मायनस काय आलं त्या ठिकाणी कॉस स्क्वेअर थीटा. आता प्रूफ काय करायचं आहे आम्हाला 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा प्रूफ करायचं आहे. म्हणजे आपण काय करू शकतोय हिअर वी हॅव टू सबस्टिट्यूटेड द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थीटा. आता ही साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट कशावरून करणार ह्या फॉर्म्युल्यावर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 वरून. म्हणजे आम्ही इथं असं करू शकतो बघा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आणि हेच म्हणून आम्ही काय म्हणू शकतोय साइन स्क्वेअर थीटाची जी व्हॅल्यू आहे 1 मायनस काय केली तिथं कॉस स्क्वेअर थीटा आम्ही सबस्टिट्यूट करू शकतोय. जी प्रॉपर्टी इथं यूज करायची. मग आम्हाला इक्वेशन काय मिळेल इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटाच्या ऐवजी व्हॅल्यू काय ठेवणार 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे साइन स्क्वेअर थीटाच्या ऐवजी काय ठेवलं 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा मायनस काय आलं त्या ठिकाणी मायनस कॉस स्क्वेअर थीटा. त्यात त्या साइन स्क्वेअर थीटा ऐवजी काय ठेवलं 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा हा मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस दिस इज अ कॉस स्क्वेअर थीटा दिस इज कॉस स्क्वेअर थीटा मायनस मायनस म्हणजे बेरीज करतो मायनस काय आलं 2 कॉस स्क्वेअर थीटा. दिस इज इक्वेशन नंबर काय लिहूया 1. मग वी हॅव टू टेकन RHS. RHS काय आहे 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. दिस इज इक्वेशन नंबर 2. म्हणजे आम्ही काय सांगू शकतो हेच LHS विच इज इक्वल टू काय घेतलं RHS. LHS काय आली 1 मायनस 2 cos square theta which is equal to RHS 1 minus 2 cos square theta. म्हणजे LHS आणि RHS जर इक्वल असतील तर हे इक्वेशन आपण काय केलं त्या ठिकाणी प्रूव्ह केलं. म्हणून लिहू शकतो आपण इथं साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा विच इज इक्वल टू 1 मायनस 2 cos square theta which will you have to prove here. म्हणजे इथं आपण काय केलं प्रूव्ह केलं. तुमच्या पुस्तकामध्ये 7 नंबरचं एक्झाम्पल आहे तिथं सेक रेस टू 4 थीटा असं लिहिलं आहे. ते सेक रेस टू 4 नाही तिथं काय पाहिजे साइन रेस टू 4 थीटा पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल काय लिहिलं आपण साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा विच इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. मग रिटर्न काय करताना LHS काय लिहिली साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा इज इक्वल टू आपण काय केलं साइन रेस टू 4 थीटाचं फॅक्टर अशा पद्धतीनं कन्वर्जन करून घेतलं रूपांतर केलं साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. मग ही आपण आयडेंटिटी जी आहे त्या आयडेंटिटीमध्ये ही व्हॅल्यूज त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्या आणि मग एका ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अनदर ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा परत ही आयडेंटिटी यूज केली. मग व्हॅल्यू मिळाली 1 इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. परत वी हॅव टू सबस्टिट्यूटेड द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थीटा काय ठेवली 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा 1 मायनस कॉस स्क्वेअर. मग आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. RHS ऑल्सो काय आहे 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. म्हणून आपण गेलेले LHS विच इज इक्वल टू RHS and then we have to prove that sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta which is equal to next example sec theta plus tan theta which is equal to cos theta upon 1 minus sin theta. This example here we have to prove. First we have to written an example sec theta plus tan theta which is equal to cos theta upon 1 minus sin theta. First here we have to return LHS.
LHS काय आहे सेक थीटा प्लस टॅन थीटा. आता इथं आपल्याला सेक थीटा दिसते. सेक म्हणजे काय म्हणतो आपण 1 कॉस थीटा आणि टॅन थीटा म्हणजे काय म्हणतो साइन थीटा अपॉन कॉस थीटा. म्हटल्यास इथं आपण लिहू सेक थीटा विच इज इक्वल टू 1 काय लिहिले कॉस थीटा अँड काय लिहिले साइन थीटा अपॉन कॉस थीटा विच इज इक्वल टू टॅन थीटा. म्हणजे फक्त व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केले. आता हिअर वी हॅव टू टेक सीन दॅट डिनॉमिनेटर विथ काय आला सेम म्हणून न्यूमरेटरची काय करणार सम मीन्स 1 प्लस साइन थीटा अपॉन काय आला त्या ठिकाणी कॉस थीटा. कारण डिनॉमिनेटर कसं आहे सेम आहे म्हणून न्यूमरेटरची बेरीज केली 1 प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता आम्हाला प्रूफ काय करायचं आहे कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. म्हणून आम्ही काय करणार आहे इथं 1 प्लस साइन थीटा आहे म्हणजे इथं आपण न्यूमरेटरचं काय करणार आहे रॅशनलायझेशन करणार आहे. रॅशनलायझिंग करणे म्हणजेच काय बघा 1 प्लस साइन थीटा अपॉन काय केलं त्या ठिकाणी कॉस थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. काय केलं इथं रॅशनलायझिंग द न्यूमरेटरचं रॅशनलायझेशन प्रोसेस केली. म्हणजे आपण काय केलं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन थीटानं काय केलं त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलेलं आहे. देन नेक्स्ट स्टेप आपण इथे घेणार आहे हेच. आता इथं गुणाकार आहे बरोबर इथं मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे म्हणजे इथं 1 प्लस साइन थीटा एका ब्रॅकेटमध्ये इथं अनदर ब्रॅकेटमध्ये असं आहे 1 मायनस साइन थीटा. मग आपण ह्यानं याला काय केलं त्या ठिकाणी मल्टिप्लाय या ठिकाणी करणार आहे. आता इथं काय दिसते बघा मगाची प्रॉपर्टी आपण यूज केलेली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी अनदर ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. इथं दिसतंय हे आपल्याला एक ए दिसलं दिस इज ए घेतला प्लस बी हा ए मायनस काय घेतला त्या ठिकाणी बी. मग आपण काय म्हणणार ए प्लस बी आणि ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे साइन थीटाचा स्क्वेअर. म्हणजे आपण काय लिहू शकतोय इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन हे झालं आपलं न्यूमरेटरचं. डिनॉमिनेटरला शिल्लक काय आहे कॉस थीटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा कॉस थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा. हे आमचं कुठं आहे त्या ठिकाणी डिनॉमिनेटरला रिमेनिंग टर्म आपण घेतली म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा 1 मायनस साइन थीटा. परत आपण काय करायचं प्रॉपर्टी यूज करायचे. प्रॉपर्टी यूज कुठली करणार इथं आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 म्हणजेच काय म्हणणार सॉरी कॉस स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. आता इथं 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा आहे म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय लिहिणार आपण कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा इन ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन थीटा. आता कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस इंटू कॉस म्हणजे आपल्या ह्या कॉसला यातला एक कॉस निघून गेला रिमेनिंग टर्म काय राहिली तर कॉस थीटा अपॉन डिनॉमिनेटरला काय आहे 1 मायनस साइन थीटा. दिस इज इक्वेशन नंबर 1. जेलेचे सॉल्व करून आम्हाला काय मिळालं कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. आता हिअर वी हॅव टू रिटर्न RHS. RHS काय आहे कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. म्हणजे काय दिसते बघा LHS आणि RHS कशा आल्या त्या ठिकाणी इक्वल आल्या मीन्स आपण इथं काय लिहिणार मीन्स LHS विच इज इक्वल टू RHS लिहिणार. LHS काय आली कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा विच इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. म्हणजे इक्वल आल्या तर आम्ही काय सांगू शकतोय हेन्स सेक थीटा प्लस टॅन थीटा विच इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा विच विल यू टू प्रूफ हिअर. म्हणजे प्रूफ आम्ही काय केलं सेक थीटा प्लस टॅन थीटा विच इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. नेक्स्ट एक्झाम्पल टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस ए. हिअर वी हॅव टू प्रूफ दिस एक्झाम्पल. फर्स्ट वी हॅव टू रिटर्न द एक्झाम्पल tan a upon 1 plus tan square a
ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस ए. फर्स्ट इयर वी हॅव टू रिटर्न LHS आपण लिहून घेऊया टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर LHS लिहून घेतली. आता हिअर वी हॅव टू युजिंग द काय करणार आहेत प्रॉपर्टी पहिल्यांदा आपण यूज करू. मग इज इक्वल टू आपण लिहूया टॅन ए अपॉन ही 1 प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणजे काय म्हणतो आपण तिथं सेक स्क्वेअर ए असं म्हणतो आणि त्याचा काय आला स्क्वेअर आला प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए म्हणजे काय म्हणतो आपण त्या ठिकाणी कोसेक स्क्वेअर ए म्हणतो आणि ह्याचा स्क्वेअर म्हणजे इथं आपण आयडेंटिटी वाटली असली 1 प्लस टॅन स्क्वेअर ए विच इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर ए विच इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. म्हणजे ह्या दोन आयडेंटिटी आपण इथे यूज केल्या. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणजे काय लिहिलं सेक स्क्वेअर ए आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर ए म्हणजे काय लिहिलं कोसेक स्क्वेअर ए आणि त्याचा परत काय आहे ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप आपण इथे लिहूया हेन्स टॅन ए अपॉन सेक स्क्वेअरचा परत स्क्वेअर आहे म्हणजे इथं काय लिहूया सेक 4 ए लिहूया प्लस कॉट ए अपॉन काय लिहूया कोसेक रेस टू 4 काय लिहिणार त्या ठिकाणी म्हणजे इथं सेकचा चौथा घात ए आला आणि इथं कोसेकचा चौथा घात ए म्हणजे कोसेक रेस टू 4 ए आलं आणि इथं सेक्स 4 ए काय कोसेक्स रेस 4 आलं आणि सेक्स रेस 4 ए आलं. आता परत आपण जर बघितलं तर आपण पुढे एक्झाम्पल सोडवणार आहे. आता परत इथं टॅन एची व्हॅल्यू ठेवायची. आता टॅन ए म्हणजे काय म्हणतो आपण टॅन ए मीन्स काय म्हणतो साइन ए अपॉन कॉस ए म्हणतो आणि आपण दुसरं जे घेणार आहे कॉट ए घेणार आहे. हा कॉट ए म्हणजे काय घेतो कॉस ए अपॉन साइन ए घेतो. ह्या दोन व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करणार आहे. मग आपलं इक्वेशन जे आहे ते आपण इथे लिहून घेऊया. काय लिहायचं टॅन ए म्हणजे काय लिहिलं साइन ए अपॉन कॉस ए अपॉन प्लस कॉट एची व्हॅल्यू काय ठेवूया कॉस ए अपॉन साइन ए अपॉन आता इथं काय आहे सेक 4 ए आले इथं बरोबर आहे आणि इथं काय आहे कोसेक रेस टू 4 ए. आता सेक रेस टू 4 ए सेक म्हणजे काय म्हणतो आपण 1 अपॉन कॉस म्हणतो 1 अपॉन कॉस रेस टू 4 ए लिहिलं आणि इथं काय लिहिणार आहे कोसेक म्हणजे काय म्हणतो 1 अपॉन कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन 1 अपॉन साइन रेस टू 4 काय लिहिलं त्या ठिकाणी ए म्हणजे इथं सेक एची व्हॅल्यू ठेवली 1 अपॉन कॉस ए आणि कोसेकची ठेवली 1 अपॉन साइन ए ठेवली इज इक्वल टू. आता ही टर्म आपण आहे अशी लिहिली साइन ए अपॉन काय लिहिलं कॉस ए आणि हा उलटा करायचा म्हणजे काय लिहिलं कॉस रेस टू 4 ए अपॉन काय आलं 1 मधलं साइन कोणतं आहे प्लस कॉस ए अपॉन काय लिहिलं साइन ए इंटू उलटं केलं तर साइन रेस टू 4 ए अपॉन काय आलं त्या ठिकाणी 1 आहे. आता आम्ही काय करणार इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप कॉस ए या कॉस रेस टू 4 ए त्यातला एक ए गेला कॉस ए गेला तर शिल्लक किती राहणार 3 राहणार मीन्स आपण हिअर वी हॅव रिटर्न साइन ए कॉस क्यूब ए म्हणजे एक ए गेला निघून म्हणजे एक कॉस ए गेला तर कॉस क्यूब ए राहिला प्लस आपण इथं हा साइन एला यातला एक साइन ए गेला तर रिमेनिंग टर्म काय राहिली कॉस ए इंटू काय आलं त्या ठिकाणी साइन क्यूब ए राहिलं कळतंय म्हणजे 4 मधला एक कॉस ए गेला तर 3 तिथे राहिले साइन 4 मधला एक साइन गेला तर राहिले 3 इज इक्वल टू परत इथं साइन ए दिसतंय इकडं साइन ए दिसते इकडं कॉस ए दिसते हिअर ऑल्सो वी हॅव टू सी द कॉस ए देअरफॉर वी हॅव टू टेकन कॉमन टू टर्म वन इट इज अ साइन ए इंटू काय घेऊया कॉस ए. आता साइन ए बाहेर आलं तर इथं रिमेनिंग टर्म काय राहिली कॉस स्क्वेअर ए राहिला प्लस कॉस ए टर्म काय केल्या बाहेर घेतली तर इथं काय राहिलं साइन स्क्वेअर ए राहिलं म्हणजे रिमेनिंग टर्म काय मिळालं आपल्याला काय मिळालं बघा
साइन ए इंटू कॉस ए आणि रिमेनिंग टर्म काय राहिला कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. आता परत आम्ही काय करणार आयडेंटिटी यूज करणार. आयडेंटिटी कुठली साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मीन्स काय लिहिलं साइन ए इंटू कॉस ए इंटू काय आलं त्या ठिकाणी 1 मीन्स काय मिळालं साइन ए इंटू कॉस ए मिळालं. आता हे आम्हाला काय करायचं होतं दिस इज अ LHS आली. RHS तुम्हाला इथं दिसते. RHS काय आहे RHS इक्वल टू काय आहे साइन ए इंटू कॉस ए. दिस इज इक्वेशन नंबर 2 मीन्स हिअर वी हॅव टू रिटर्न हिअर मीन्स LHS विच इज इक्वल टू RHS. LHS सॉल्व करून काय मिळालं साइन ए इंटू कॉस ए विच इज इक्वल टू काय मिळालं साइन ए इंटू कॉस ए. आता साइन ए LHS आमची काय होती हेन्स टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू काय होतं साइन ए इंटू कॉस ए. इथं टॅन आलं 1 प्लस टॅन स्क्वेअर एची प्रॉपर्टी काय यूज केली सेक स्क्वेअर ए केली. 1 प्लस कॉट स्क्वेअर एची प्रॉपर्टी यूज काय केली कोसेक स्क्वेअर ए केली. देन इक्वेशन बिकम्स काय झालं टॅन ए अपॉन काय झालं सेक रेस टू 4 ए राहील प्लस कॉट ए अपॉन कोसेक रेस टू 4 ए आलं. परत आपण काय केलं फॉर दिस टॅन ए वी हॅव टू टेकन द व्हॅल्यू साइन ए अपॉन कॉस ए आणि फॉर दिस कॉट ए वी हॅव टू टेकन द व्हॅल्यू कॉस ए अपॉन साइन ए. सेक एसाठी व्हॅल्यू आपण घेतली 1 अपॉन कॉस आणि कोसेकची व्हॅल्यू काय 1 अपॉन साइन. दिस व्हॅल्यू यू हॅव टू सबस्टिट्यूटेड हिअर साइन ए अपॉन कॉस ए अपॉन 1 अपॉन कॉस रेस टू 4 ए प्लस कॉस ए अपॉन साइन ए अपॉन 1 अपॉन साइन रेस टू 4 ए. परत काय केलं साइन ए अपॉन कॉस ए इंटू हा होता तर उलटं गुणले आपण म्हटलं आणि कॉस रेस टू 4 ए अपॉन 1 प्लस कॉस ए अपॉन साइन ए इंटू साइन रेस टू 4 ए अपॉन काय आलं 1. मग काय केलं दिस कॉस एला त्या कॉस रेस टू 4 ए मधला जर आपण याची फोड केली तर इथं काय राहणार यातला एक कॉस ए निघून गेला तर रिमेनिंग टर्म काय राहणार कॉस क्यूब ए आणि ह्यातला पण साइन एला यातला एक साइन ए कॅन्सल झाला तर इथं रिमेनिंग टर्म काय राहणार आहे साइन क्यूब ए राहणार. आता इथं आम्हाला दिसतंय साइन ए कॉस ए आहे हिअर ऑल्सो वी हॅव टू सेम कॉस ए आणि साइन ए म्हणून आपण साइन ए आणि कॉस ए काय केलं कॉमन काढलं म्हणून साइन ए यातला काय आला त्या ठिकाणी साइन ए कॉस ए कॉमन काढलं तर यातलं काय रिमेनिंग टर्म राहिली कॉस स्क्वेअर ए राहिली प्लस ह्याच्यामधला कॉस ए बाहेर आहे जिथले रिमेनिंग टर्म काय राहिली साइन स्क्वेअर ए आणि परत प्रॉपर्टी यूज केली साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए विच इज इक्वल टू 1. त्या 1ने याला मल्टिप्लाय केलं तर साइन ए इंटू काय आलं कॉस ए आलं. ही LHS आली दिस इज अ RHS LHS विच इज इक्वल टू RHS म्हणून आम्ही प्रूफ काय केलं टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस ए. नेक्स्ट एक्झाम्पल टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 विच इज इक्वल टू टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस 1. दिस एक्झाम्पल वी हॅव टू प्रूफ हिअर. फर्स्ट we have to written this example tan theta upon sec theta minus 1 which is equal to tan theta plus sec theta plus 1 upon tan theta plus sec theta minus 1. आता एक्झाम्पल आपण लिहून घेतलं. आता फर्स्ट वी हॅव टू रिटर्न LHS here. पहिल्यांदा आपण LHS लिहूया. LHS tan theta upon सेक थीटा मायनस 1 हे पहिल्यांदा लिहून घेतलं. आता आम्हाला प्रूफ काय करायचं आहे बघा LHS विच इज इक्वल टू RHS. RHS काय टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस 1 म्हणजे आम्हाला ही टर्म आता सेक थीटा प्लस 1 मध्ये कन्वर्ट करायची आणि म्हणून आम्ही काय करणार आहे नेक्स्ट स्टेप लिहिली इथं टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 आणि इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जो आहे त्याला आपण काय करणार आहे त्या ठिकाणी सेक थीटा प्लस 1 अपॉन सेक थीटा प्लस 1 म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हींना आम्ही काय करणार आहे सेक थीटा प्लस 1 आणि अपॉन सेक थीटा प्लस 1 ने काय केलं मल्टिप्लाय करणार आहोत. आणि मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरच्या ठिकाणी म्हणजे काय ना
टॅन थिटा इंटू काय आलं त्या ठिकाणी सेक थिटा प्लस काय आलं त्या ठिकाणी 1 आलं. काय आली बघा टर्म टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस 1. आता ही प्रॉपर्टी आणि काय केली सेक थिटा मायनस 1 सेक थिटा प्लस 1. म्हणजे आपण याला काय म्हणलो होतो मगाशी एकाला ए मानलं एकाला बी, हा ए हा बी, म्हणजे ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी अनदर ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, म्हणजे आम्ही काय लिहितो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर आहे. ह्याच्या पद्धतीनं ही टर्म आम्हाला काय करायची इथं लिहायची आहे. म्हणजे आम्ही इथं काय लिहिणार अपॉन टॅन थिटा सेक थिटा प्लस 1 झालं. इथं आता ती प्रॉपर्टी यूज करू म्हणजे काय येणार आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 स्क्वेअर म्हणजे काय आलं त्या ठिकाणी 1 आलं. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 ही टर्म आम्हाला मिळाली. परत आम्ही काय करणार आहे वी हॅव टू युजिंग द आयडेंटिटी कुठले 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच आम्ही काय लिहिणार टॅन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. दिस प्रॉपर्टी वी हॅव टू सबस्टिट्यूटेड हिअर आणि मग इक्वेशन बिकम्स. मग आमचं इक्वेशन काय होणार बघा टॅन थिटा इन ब्रॅकेटमध्ये सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा इन ब्रॅकेट सेक थिटा प्लस 1 आणि सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 मीन्स काय लिहिणार आहे मी इथं टॅन स्क्वेअर थिटा. कळते का बरं. आता परत काय आलं इज इक्वल टू त्यातला टॅन थिटाला एक टॅन थिटा गेला मग रिमेनिंग काय आलं सेक थिटा प्लस 1 अपॉन काय आलं त्या ठिकाणी टॅन थिटा. म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली सेक थिटा प्लस 1 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी टॅन थिटा. आपण लिहूया नाव टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 म्हणजे हा टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 ची व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला सेक थिटा प्लस 1 अपॉन काय मिळालं टॅन थिटा. बघा इथंपर्यंत आम्ही काय केलं टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 ची व्हॅल्यू काढली ती किती आली सेक थिटा प्लस 1 अपॉन काय आलं टॅन थिटा आलं. आता थेरम ऑन इक्वल रेशो तुम्ही शिकलेला आहे पण आपण इथे लिहूया बाय थेरम ऑन इक्वल रेशोज ईच रेशो. थेरम ऑन इक्वल रेशो आपण घेतलाय मग ईच रेशो काय होणार आहे त्या ठिकाणी टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन सेक थिटा मायनस 1 प्लस काय येणार तिथं टॅन थिटा और आपण असं लिहूया टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन फर्स्ट वी हॅव टेकन टॅन थिटा देन वी हॅव टेकन दिस सेक थिटा आणि हा मायनस 1. म्हणजे आम्हाला काय मिळालं ईच रेशो बिकम झाला टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. दिस इज द इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला ही झाली LHS. RHS काय मिळाले बघा RHS काय आहे RHS लिहून घेऊ आपण RHS टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. म्हणजे आता हे LHS झालं दिस इज RHS झालं. मग RHS काय आलं टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. आता या दोन्ही टर्म कशा आहेत इक्वल आहे मीन्स विच विल हॅव टू प्रूफ हिअर टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 विच इज इक्वल टू टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 विच विल हॅव टू प्रूफ हिअर. फक्त आता तुम्हाला इथंपर्यंत कळालं का बघा की टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 याची व्हॅल्यू किती निघाली सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. आता आम्हाला प्रूफ करायचं काय होतं RHS साईड काय होती टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. हे प्रूफ करायसाठी आम्ही काय घेतलं बाय थेरम ऑन इक्वल रेशो ईच रेशो घेतला तर इथं आपण हा टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 घेतलं आणि इथं सेक थिटा मायनस 1 प्लस काय घेतलं टॅन थिटा आणि मग आम्हाला ही व्हॅल्यू मिळाली टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. आणि मग LHS ची व्हॅल्यू जेवढी आहे तेवढीच कोणाची मिळाली RHS ची. म्हणजे बाय युझिंग थेरम ऑन इक्वल रेशो वी हॅव टू प्रूफ हिअर टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1
which is equal to tan theta plus sec theta plus 1 upon tan theta plus sec theta minus 1. In next video, we have to see applications of the trigonometry.